मित्रांनो, हे बघा, हे ताराच्या पाठीमागं या ठिकाणी अँगलला लावण्यात आलेलं आहे हे. आणि याच्यामध्ये याची सिस्टीम अशी आहे की तुम्ही इथून ज्यावेळेस तार ओढता ती तार या ठिकाणी लॉक होते आणि या ठिकाणी तारेला गुंडाळण्याची तुम्हाला गरज नाही पडत. म्हणजे तार तुम्ही जशी पुल कराल हे इथं या ठिकाणी लॉक होते आणि पूर्णपणे तारेला समोर टेन्शन राहतं. आपण जे करतो दरवेळेस की इथून तार ढिल्ली करणे आणि या ठिकाणी परत त्याला राऊंड करून बांधणे, हे काम याच्यामध्ये कमी होईल. हे 50 रुपयाचं एक पीस आहे. हे कुठं भेटेल काय भेटेल याचे डिटेल्स मी टाकतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. बाकी हा 12 बाय 5वर प्लांटेशन असलेल्या फ्रेटालीचा फार्म आहे पिंपळगाव टोल नाक्याला. या ठिकाणी हे जी लाईन आहे हे डॉगरीजची आहे आणि या साईडला बेंगलोर पोल्सनवर या ठिकाणी ॲलिसनची लागवड करण्यात आली. ब्लूम फ्रेशची नवीन व्हरायटी आहे ही, पेटेंटेड व्हरायटी ॲलिसन, जी इथं लागवड आहे मित्रांनो. आणि एप्रिलमध्ये हा प्लॉटचं प्लांटेशन झालेलं आहे. ऑक्टोबरमध्ये याला रिकट करून आता या ठिकाणी नवीन सिंगल कॉर्डन सिस्टीमनुसार या ठिकाणी प्लॅन्ट स्ट्रक्चर बनवलं जातं आहे. म्हणजे हा जो ओलांडा आहे हा इथून इथे या झाडापर्यंत जाईल आणि या ठिकाणीच याचे पॉईंट्स घेतले जातील आणि या ठिकाणाहूनच सिंगल साईडनं याला वाढवलं जाईल. सो अशा प्रकारची सिस्टीम आहे मित्रांनो. नवीन नवीन गोष्टी द्राक्ष शेतीमध्ये होत आहेत. तुम्हाला घरी बसून त्या कळणार नाहीत. तुम्हाला बाहेर यावं लागेल. नेमकं कुठल्या पद्धतीने लोक काम करत आहेत, कशा पद्धतीनं प्लॅनिंग सुपिरियररित्या होत आहेत इथं आणि काम त्या क्वालिटीमध्ये होत आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला कम्फर्ट झोन सोडून घराच्या बाहेर यावं लागेल, पाहावं लागेल की नवीन काय प्रयोग या ठिकाणी होत आहेत आणि नवीन पद्धतीचं काय काम केलं जाते. मित्रांनो, या प्लॉटमध्ये 4 फूट रिपिंग करून या ठिकाणी परपोरेटेड पाईप्सचं फिशबोन स्टाईलचं या ठिकाणी ड्रेनेज केलेलं आहे आणि ड्रेनेजचं सर्व आउटलेट एका शेततळ्यामध्ये काढलेलं आहे मित्रांनो. सो पाण्याचं जे आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे ते पण रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था इथं केलेली आहे. रिपिंग केल्यामुळं या ठिकाणी ही जमीन पूर्णपणे एकसारखी आहे. याच्यामध्ये कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढली आहे आणि जमीन पूर्णपणे पोरसिटी असल्यामुळं या रूट ग्रोथला या ठिकाणी फार चांगला चान्स मिळतो मित्रांनो. सो नवीन व्हरायटींचं वारं वाहतं आहे आणि नवीन व्हरायटींमध्ये नवीन प्रकारचं काम होतं आहे. ते पाहण्यासाठी तरी आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर यायला पाहिजे. थँक्यू मित्रांनो.